नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की भावना जान्हवी दोघी झोपलेल्या असतात आणि भावनाला स्वप्न पडतं की आनंदीला रवी सुपर्णा आपल्यापासून घेऊन जात आहेत. ती दचकून जागी होते आणि आनंदी म्हणून ओरडते. जान्हवीलाही जाग येते. जान्हवी विचारते, ताई काय होतंय तुला? तर इकडे आनंदीला भूक लागलेली असते. आनंदी किचन मध्ये येते आणि सगळे बाउल उघडून बघते. तिला कशातच काहीच सापडत नाही. ती फ्रीज उघडून बघते तर फ्रीज अख्खं रिकामं असतं. आनंदीला खूप भूक लागलेली असते. एकतर रवीची आई तिच्याकडून सगळी कामं करून घेते आणि रात्रीची उपाशी ठेवते. ती कोणाला काही सांगू पण शकत नाही. आनंदी सुपर्णाच्या रूम मध्ये येते. सुपर्णा रवी दोघेही झोपलेले असतात. दोघांना उठवायची आनंदीची काही हिंमत होत नाही. तिथे रवीचा मोबाईल ठेवलेला असतो. आनंदी तो मोबाईल घेते आणि बाहेर येते. ती भावनाला मेसेज करते. आनंदी व्हॉइस मेसेज पाठवते आणि त्यात सांगते, भावना आई मला इथून घेऊन जा, मी इथे नाही राहू शकत. भावना इथे आनंदी बद्दल जान्हवीशी बोलत असते आणि तेवढा तिचा फोन वाजतो. भावना फोन चेक करते तर आनंदीचा व्हॉइस मेसेज आलेला असतो. भावना ते चेक करते आणि त्यात जे असतं त्यामुळे भावनाचे डोळे भरून येतात. ती जान्हवीला म्हणते, जानू अगं बघितलंस ना, आनंदींना माझी गरज आहे. त्या तिथे उपाशी आहेत, त्या खूप अडचणीमध्ये आहेत. मी कसं घेऊन येऊ त्यांना? भावना विचार करत असते की आता काहीही करून आनंदीला आपल्याकडे घेऊन यायला हवं. आता भावना आनंदीला कसं घेऊन येते का यामध्ये ही जयंतीची काही मदत करेल हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे.